भावांनो, जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. कालचा जो गंगाखेडमधला निषेध मोर्चा होता, जो लोकशाही वाचवण्यासाठी, कायदा वाचवण्यासाठी, एकंदरीत सर्वच जाती धर्मातील भारतीय म्हणून सर्वच पुढारी असतील किंवा कार्यकर्ते असतील किंवा समाजातील ऍक्टिव्ह मंडळी असतील, सर्वांनी तिथं आपली आपली मतं मांडली आणि लोकशाही वाचवण्यासाठी, न्याय मिळवून घेण्यासाठी आपला लढा दिला. पण आता व्हायले काय 2 दिवसामध्ये मला बऱ्याच जणांचे फोन आले की महेश भाऊ, आम्ही अशी अशी पोस्ट टाकली अन्यायाविरुद्ध किंवा एखादा व्हिडिओ टाकला तर आम्हाला धमक्या यायल्यात. मी समस्त महाराष्ट्रामधील धमक्या देणाऱ्या अशा काही भांडगुळांना, नेते पुढारी प्रस्थापितांच्या चमच्यांच्या चमच्याला मी एक आव्हान करावे. मला जर तुमचे व्हिडिओ किंवा तुमचे ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा तुमचा नंबर आला, तर फोटो आला, तर मी त्याच्या सगट माझ्या आयडीवर टाकून देईन आणि माझ्या समस्त बांधवांना मी आवाहन करेन, जिथं भेटतील तिथं यांना धडा शिकवा. आणि सर्वात अगोदर महेश बिडकर समोर असेल. आणि तुम्हाला धडा शिकवताना माझा जीव जरी गेला तरी मी रुकणार नाही. कारण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी स्वतः एकटा कुठं खंबीर राहून सगळ्या गोष्टी मी सहन केल्यात आणि त्या सहन केलेल्या बघून काल माझ्यासाठी पूर्ण महाराष्ट्र उतरला होता गंगाखेडमध्ये. म्हणून या अशा धमक्या देणं बंद करा. अरे भांडगुळांनो, या प्रस्थापितांचे चेले किती दिवस होणार तुम्ही फेकलेल्या कुटक्यांसाठी? बाप गेला की पोरगा, पोरगा गेला की नातू, किती दिवस या प्रस्थापितांचा अन्याय सहन करणार आहात तुम्ही? आणि आपल्याच बांधवाला न्याय देण्यासाठी जे आले त्यांच्या विरुद्ध तुम्ही धमक्या देताय त्यांना. अरे आज माझ्यावर पाळी आले, उद्या तुमच्यावर येईल ना. तुमच्यासाठी कोण येणार आहे मग? आज मी तुमच्यासाठी आलो, उद्या तुम्ही माझ्यासाठी येताल. एकमेकांसाठी मिळून लढूया आणि वज्रमुक्त तयार करून. तुम्ही त्यांचे चेले बनून धमक्या देताय. अजिबात खपून घेणार नाही. महेश बिडकर वैयक्तिक खपवून घेणार नाही. तुम्हाला ही माझी वॉर्निंग आहे. धमक्या देऊ नका. न्यायासाठी लढता आलं नाही तर नाही, जे लढतायत त्यांना तरी तुम्ही त्रास देऊ नका. ओके. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गावर चालत होतो, चालत आहे आणि चालतच राहील. परत केस बिस असलं पोस्ट बिस टाकू नको. आई गेले तुला नीट सांगतोय. काय करणार आहे? काढणार आहे माझी येऊन काढणार. घरच्यांना लावडे आलं रेप केस मध्ये गुतवतो. आई झावडे तुला. ए जातो असले तुझ्यासारखी तुझी आई गेले. तुझ्या आईच्या पोचून बोली आई गेले. तुझ्या आईला 3 टाइम ए लवडे असले धमके मला देऊ नको. हांडग्या अरे पोस्ट तू टाकू नको ना. आई झावडे. अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलाय संविधानिक. तो कोण सांगणार रे? तो कोण सांगणार रे? लवड्या. महेश बिडकरवर हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्याचा ज्याने आवाज उठवलाय, त्या आवाज उठवणाऱ्यांना काही जणांनी पोस्ट टाकल्यात, काही जण प्रत्यक्ष आलेत. तर अशा आमच्या बांधवाला आणि विशेष करून यशवंत संघर्ष सेनेचे जे माझे बांधव आहेत यांना काही जण धमक्या देत आहेत की तुला खोट्या केसेसमध्ये अडकवू, तुला अमुक करू, असं करू, तसं करू. एकदम खालच्या पद्धतीची भाषा वापरतायत. त्या हरामखोराला, त्या भडव्यांना माझं एवढंच सांगणं आहे, तो आपल्या जातीतला असू द्या किंवा कुठल्याही जातीतला असू द्या, कुठल्याही धर्मातला असू द्या, मला काही घेणं देणं नाही. पण ज्यांनी कुणी आवाज उठवणाराचा आवाज दाबण्याचा जे प्रयत्न करतायत ते कुठल्या नेत्याचे असतील, आमदार असेल, खासदार असेल, नाही तुम्ही कुठल्या अवलाद कुठल्या मंत्र्याचे राहा, तुमच्या घरात घुसून तुमचे हातपाय तोडायची तयारी आमची आहे. त्यामुळं ज्यांनी काल आमचे मित्र सचिन बंडकर याला सुद्धा धमक्या दिल्यात की तू पोस्ट का टाकली. अरे भडव्यांनो, लाजा वाटू द्या. ज्या महेश बिडकरवर हल्ला झालाय तो आपल्या समाजाचा आहे आणि समाजाच्या व्यक्तीवर हल्ला होत असताना समाज बांधव शांत कसे राहतील? आणि त्याच्या बाजूने जर पोस्ट टाकत असतील, महेश बिडकरला न्याय भेटावा म्हणून जर कुणी समोर येत असाल, तर अशांना जर तुम्ही टार्गेट करत असाल, धमक्या देत असाल, तर तुम्ही जिथं कुठं राहाल त्या ठिकाणी येऊन तुमच्या घरात घुसून तुमचे हातपाय तोडायची ताकद यशवंत संघर्ष सेनेमध्ये आहे, आमच्यात आहे. त्यामुळे तुम्हाला एक शेवटचा इशारा देतोय की इथून पुढे या महाराष्ट्रात तुम्ही कुणाच्याही नादी लागा, पण यशवंत संघर्ष सेनेचा पदाधिकारी कुठल्याही जिल्ह्यातला असू द्या, जर तो एखाद्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत असेल, एखाद्या माझ्या बांधवाला न्याय भेटावा म्हणून रस्त्यावर येत असेल, फेसबुकवर पोस्ट टाकत असेल, आणि अशांचा आवाज या महाराष्ट्रातल्या एखादा आमदार असू द्या, नाहीत खासदार असू द्या, नाहीत मंत्री असू द्या, त्याचा कुठलाही कार्यकर्ता असू द्या, त्यांनी जर आमच्या पदाधिकाऱ्यांना धमक्या द्यायचा प्रयत्न केला, त्याला जशास तसं उत्तर देऊ. तुम्ही फक्त धमक्या दिल्यात, तुमचे हात पाय तोडून यशवंत संघर्ष सेना काय आहे हे तुम्हाला येणाऱ्या काळात आम्ही दाखवू. त्यामुळे तुम्हाला शेवटचा इशारा की गंगाखेड प्रकरण पूर्ण आता शांत झालेलं आहे. महेश बिडकरवर जो अन्याय अत्याचार झाला होता त्याच्या विरोधात, जे हरामखोर त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व समाज गंगाखेडला एकवटला होता. पण आता हे सगळं झाल्याच्या नंतर
जे तिथून परत आलेले आहेत त्यांना कुणीही धमक्या द्यायचा प्रयत्न करू नका. ही शेवटची विनंती, वॉर्निंग समजा, इशारा समजा. इथून पुढे जर धमक्या दिल्या तर तुमच्या घरात घुसून तुमचे हातपाय तोडण्यात येतील, याची तुम्ही काळजी घ्या.